महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. 2 ऑक्टोबर 1869 ते 30 जानेवारी 1948 हा त्यांचा पूर्ण जीवन प्रवास. आत्ता जे आपण गांधीजींची माहिती ऐकणार आहोत ती एकूण 5 भागांमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यातला भाग पहिला. ही सर्व माहिती जी आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत ही आपल्याला मराठी विश्वकोश या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णववाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानाची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळाबाई व वडील हे दोघीही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठण करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्यावेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत. ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी 7-8 वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्रांच्या अद्भुत रम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली. कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नतेचे असले तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धूम्रपान, वैशागमन इत्यादी गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखवण्याचा प्रयत्न केला. ते त्यात काही काळ फसलेही, परंतु तीव्र पश्चाताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. 1887 साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 1885 मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळाबाईंना सांगितले की मोहनदासला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरता इंग्लंडला पाठवावे, परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरता इंग्लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरवले. मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठवण्यास नाखुश होती, परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते 1888 मध्ये इंग्लंडला गेले. यावेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. 18व्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादामध्ये अनेक धर्माच्या तत्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले ते इंग्लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले. ते 10 जून 1891 रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी इंग्लंडची मॅट्रिकची परीक्षाही ते उत्तीर्ण झालेच होते. स्वदेशी परतले. मातेचे तोपर्यंत निधन झाले होते. ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळाली. वडील भावाने परदेश गमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेतले. आफ्रिकेतील सत्याग्रह संग्रामाचे प्रथम पर्व. भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली, पण जम बसेना. यावेळी इंग्रजी पद्धतीचा पोशाख ते करीत होते. पोरबंदरच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधींची गाठ घेतली व 1 वर्षाच्या कराराने 1893च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रोटेरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर 40,000 पाऊंडांची फर्याद केली होती. गांधींनी या दोघांचे मन वळवून कज्जाचा निकाल समोपचाराने करवून घेतला. आफ्रिकेत सुमारे 20 वर्ष गांधी राहिले. वकिलीचा अनुभव घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून कज्जाचा निकाल करणे यात गांधी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगोऱ्या जमातीवरील, विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवरील होणाऱ्या
गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमाविरुद्ध आपल्या सत्याग्रहाच्या किंवा निशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालापर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांनी साधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी जमातींची व दलित जणांची अंतःकरणे काबीज केली. अनेक युरोपीय मित्रही बनवले. दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्यावेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या 3 स्वतंत्र राज्यात हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्येने नेले जात. हिंदी व्यापारीही तेथे व्यापारीकरता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगोऱ्या लोकांना निग्रोंप्रमाणेच वागवीत असत. सर्वांनाच कुली म्हणत. गोऱ्या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादलेले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत, बुटाने तुडवीत. गांधींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथे विधिमंडळात 1894 मध्ये आले. गांधी त्यावेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते, परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरता त्यांनी स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबवली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र देखील सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरता गोळा होत असे. त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरुद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास 1896च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरता तात्पुरते भारतात परतले होते. काही महिने भारतात राहून तेथील वृत्तपत्रात तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी अनेक लोकांची शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. 1903 साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास सुद्धा भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला 1907 मध्ये उग्र रूप आले. 1908 मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधींनाही सक्त मजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. 1912 साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्सने काळा कायदा रद्द करावा म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्नेह जमला. गोखले यास गांधींनी आपले राजकीय गुरु म्हणून अत्यंत पूज्य मानले. 18 डिसेंबर 1913 रोजी गांधींना स्मट्सने बंधनमुक्त केले व 21 जानेवारी 1914 रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली. आफ्रिकेतील त्यांच्या 20 वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी रस्किनचे अनटू दी लास्ट, टॉल्स्टॉयचे किंगडम ऑफ गॉड व थोरोचे निबंध वाचले. रस्किनच्या पुस्तकांचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबान शहराजवळ सुमारे 40 हेक्टर जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधी स्वतः शेतकाम करीत. छापखान्यात यंत्रेही फिरवीत. नंतर त्यांनी जोहान्सबर्ग जवळ सुमारे 440 हेक्टर जागेत टॉल्स्टॉय फार्म स्थापिला. 1913 मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी तेथेच पडली होती.
तत्पूर्वी त्यांनी 1908 साली इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तर रूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे हा विचार त्यांनी जगासमोर मांडला. आत्ता आपण पाहिलात महात्मा गांधी यांच्यावरचा भाग पहिला. धन्यवाद.